काही एकेकाळी तुमचे सहकारी असलेले शिवाजीराव कर्डिले भाजपचे आमदार होते, त्यांचं त्यांना मनापासून मी श्रद्धांजली अर्पण करते. अनेक वर्ष महाराष्ट्राची सेवा त्यांनी केलेली आहे आणि आज दुःखद घटना झाली आहे. आमच्या कुटुंब, पक्ष, आमच्या सगळ्यांच्या वतीने गुजरातमध्ये ताई मुख्यमंत्री सोडून जवळपास 12 मंत्र्यांनी राजीनामे दिले. कसं बघताय? पक्षाचा अंतर्गत प्रत्येकात रोहित पवार यांनी काल एक डेमो दाखवला. चिंताजनक आहे. हेच तर आम्ही सातत्याने बोलतोय. राहुलजी असतील, रोहित असेल, माननीय जयंत पाटील, माननीय राजजी, उद्धवजी, सगळ्यांची जी प्रेस कॉन्फरन्स आपण सगळ्यांनीच पाहिली आणि तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर कालही संध्याकाळी मी पाहिलं की जेव्हा जे काही आरोप प्रत्यारोप होत आहेत त्याचं व्हेरिफिकेशन हा फक्त आमचा वन वे आरोप नाही आहे. सगळी चॅनल त्या घरी गेलेली आहेत आणि जे आरोप झालेले आहेत किंवा जे फॅक्ट, जो डेटा, जे वास्तव आहे हे आम्ही तुमच्यासमोर मांडलं आणि ते व्हेरिफिकेशन करून तुम्ही सगळ्यांनी जाऊन व्हेरीफाय केलं आहे. मी महाराष्ट्राच्या माननीय मीडिया, कॅमेरामॅन सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते की तुम्ही फॅक्ट चेक करताय. याचा मला मनापासून समाधान, कारण का आम्हाला उगाच खोटे नाटे आरोप करायचे बसत नाही. जे वास्तव आहे या देशाचं हे लोकांना कळलं पाहिजे आणि हा देश कोणाच्या मनमर्जी नाही पण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानेच चालणार आणि त्या नियम कायद्यानेच चालला पाहिजे असा आमचा काही मनसेच्या एंट्रीने ठाकरे गटांनी काँग्रेसमध्ये सध्या लाट पाहायला मिळते. हर्षवर्धन सपकाळ यांची तक्रार संजय राऊत यांनी हायकमांडकडे केली अशी माहिती. मला नाही माहिती, मी तुमच्याचकडून नाही. मला काय याच्याबद्दल माहिती नाही, म्हणजे माझ्या कानावरही आलेली नाही. तर तुम्ही फेसबुकवरती किंवा सोशल मीडियावरती काळी दिवाळी नाही, आज सरसकट कर्जमाफी अपेक्षित होती, ती झालेली नाही. त्याच्यामुळे ज्या पद्धतीने सरकारने शब्द दिला होता अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला न्याय मिळवण्यासाठी सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे. त्यामुळे दुर्दैव पण ही दिवाळी काळी दिवाळी व्हायला लागली.